नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे ते या ठिकाणी नसताना सुद्धा धरणातून पाणी वाहिलं। पुण्यातील पुराच्या घटनेवरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। पुण्यामध्ये सफाईसाठी ठाण्यातून माणसं आणावी लागतील असं राज ठाकरे यांनी म्हटले। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज्य सरकारचा विषय आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे। मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट, तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला। पुण्यासारखं शहर, हे जे सगळं आता मेस झाला आहे, गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये। इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे।